दुष्ट लोक चांगले आणि दयाळू असल्याचा दिखावा करू शकतील, परंतु चांगले आणि दयाळू लोक कोणाशीही दुष्ट व्यवहार करण्याचे ढोंग करू शकणार नाहीत. विश्वास ठेवा, हीच त्यांची वास्तविकता आहे. काय आपण चांगले आणि दयाळू लोक आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, मानवाच्या प्रगतीचा आलेख जर पाहिला तर असे दिसून येते की मानवाने प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे. परंतु याची दुसरी बाजू जर आपण विचारात घेतली तर असे दिसून येते की मानवाची नैतिकता त्याच्या प्रगतीच्या अगदी विरुद्ध आहे. नैतिकतेचा अगदी ऱ्हास झाला आहे. होय प्रियांनो, अनैतिकतेचे थैमान जगभर सुरू आहे. पौलाच्या काळातही हीच समस्या होती. परंतु या समस्येला कसे सामोरे जायचे याचे उत्तम मार्गदर्शन आम्हाला आजच्या अध्ययनात पाहायला मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही करिंथकरास पहिले पत्रे ह्याच्या 5व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. या अध्यायामध्ये करिंथकराच्या मंडळीतील दुसरी समस्या म्हणजे निंदास्पद गोष्टी आणि त्यांचे निवारण पौलाने केले आहे. 6व्या अध्यायात सुद्धा ह्याच गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. या पत्राच्या अभ्यासाच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की मंडळीमध्ये फुटी व कलह होते. त्या प्रश्नाला निकालात लावल्यानंतर पौल दुसऱ्या तेवढ्याच गंभीर समस्येकडे वळत आहे. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे मंडळीतील निंदास्पद गोष्टी. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच पौल या समस्येच्या चर्चेला सुरुवात करतो. मंडळीतील जार कर्म किंवा अपवित्रता ही एक समस्या त्याच्यासमोर होती. वाचूया श्रोत्यांनो, करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि पहिलं वचन. मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म सुरू आहे आणि असले जार कर्म की जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. श्रोत्यानो, ही अफवा नव्हती, ही घटना सत्य होती व तिचा खरा वृत्तांत देण्यात आला होता आणि सर्वांना त्याची माहिती होती. हे जार कर्म असे निंदास्पद होते की यहुदीतरांमध्येही त्याची नोंद सुद्धा करण्यात आली नव्हती. ही एका माणसाची नीच घृणास्पद गोष्ट होती ज्याने आपल्या वडिलांची बायको स्वतःची सावत्र आई ठेवली होती. हे कृत्य अतिशय घृणास्पद होते व परमेश्वराच्या दृष्टीने ते मोठे पाप होते. जुन्या करारातील लेव्य व अनुवाद या दोन्ही पुस्तकांमध्ये या गोष्टीविषयी देवाची आज्ञा सापडते. असल्या गोष्टी माणसाने करू नयेत हे प्रभू परमेश्वराने निक्षून सांगितले होते. अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, लेवीने लोकांच्या समोर उच्चारण्याचे शाप परमेश्वराने त्यांना दिले. अनुवादाचे पुस्तक 27वा अध्याय आणि 20वं वचन. जो आपल्या सावत्र आईशी गमन करीतो तो आपल्या बापाची बेअब्रू करीतो म्हणून तो शापित असो. आणि शापास पात्र असे पाप या मंडळीतल्या एका माणसाने केले होते. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला व त्याने शारीरिक वासनेविषयी त्याच्या शिष्यांना सांगितले. मत्ती शुभवर्तमान 5वा अध्याय 27 आणि 28 वचने सांगतात, व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. नवीन करारातील हे वचन जुन्या करारातील वचनापेक्षा कठीण आहे. श्रोत्यानो, आमच्या नैतिक जीवनाविषयी परमेश्वराचे हे प्रमाण आहे. आता या प्रमाणावरून करिंथकरातील मंडळी व आजचे जग किती दूर गेले आहे हे स्पष्ट करण्याचे कारण नाही. या गोष्टी केवळ निंदास्पदच नाहीत तर घृणास्पदही आहेत. धिक्कार करण्याच्या पात्रतेच्या आहेत. पॉल त्यांना पुढे दुसऱ्या वचनात सांगतो, तरीही तुम्ही फुगला आहात
आणि हे कर्म करणारा आपणातून घालून देण्या इतका शोक तुम्ही केला नाही. पौलाने या ठिकाणी अतिशय कडक भाषा वापरली, कारण तो अतिशय भयंकर अशा पापाची ह्या ठिकाणी दखल घेत आहे. कारण श्रोत्यानो, करिंथातील मंडळी या पापाशी तडजोड करीत होती. या मंडळीची आत्मसंतुष्टता, या मंडळीचा गर्व व उद्दामपणा आम्हाला ह्या ठिकाणी स्पष्ट दिसतो. त्यांच्यामध्ये इतक्या गंभीर स्वरूपाचे पाप असूनही ते फुगलेले होते. मंडळीमध्ये असलेले उद्दामपणे केलेले पाप नष्ट केलेच पाहिजे, त्याला निकालात लावलेच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी मत्ते कृष्णवर्तमान 18 अध्याय 15 ते 17 वचनांमध्ये स्पष्ट सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका दोघास आपणाबरोबर घे, अशासाठी की दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबित व्हावा. श्रोत्यानो, करिंथातील मंडळी या पद्धतीचा अवलंब करीत नव्हते. वाईटाशी तडजोड करण्याचा हा प्रकार होता. जॉन मोर्लेच्या मतानुसार तडजोड ह्या शब्दासाठी असलेला इंग्रजी शब्द कॉम्प्रोमाइज हा इंग्रजी भाषेतला अतिशय अनैतिक शब्द आहे व माझेही तसेच मत आहे. या वाईटाबरोबर तडजोड करून करिंथकर स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करीत होते. दुसऱ्या शब्दात, या गंभीर पापाचा धिक्कार करण्याऐवजी त्या पापाकडे ते डोळे झाक करीत होते. या गोष्टीविषयी काही गोष्टींची आम्ही नोंद घेतली पाहिजे. हा प्रकार असा होता श्रोत्यानो, की त्याला पुराव्याची गरज नव्हती. ती एक ऐकीव गोष्ट नव्हती, की अफवा नव्हती. जी केवळ अफवा आहे त्याच्याविषयी पॉल इतकी गंभीर दखल कधीच घेणार नव्हता. हे पाप अत्यंत भडक होते, स्पष्ट होते आणि मंडळीच्या बाहेरच्या जगाच्या दृष्टीनेही ते पापच होते. या मंडळीने त्याची दखल घेऊन ते उघडकीस आणू नये असे ते पाप नव्हते. मला हा मुद्दा जरा स्पष्ट करू द्या. एकदा एक सतत धूम्रपान करणारी व्यक्ती प्रभूकडे आल्यानंतर 3 महिन्यांनी आपल्या देवाच्या सेवकाकडे गेली व ती अतिशय दुःखी व निराश होऊन देवाच्या सेवकाला सांगू लागली, मी सतत धूम्रपान करीत आलेली आहे. मला धूम्रपानापासून सुटका हवी आहे. 3 महिने मी या सवयीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात मला अपयश आले. मला सिगरेटचा तिरस्कार वाटतो व सिगरेटच्या कचाट्यातून मी स्वतःला सोडवू शकत नाही. याबद्दल मला स्वतःचाही तिरस्कार वाटतो. मी काय करू? देवाच्या सेवकाने तिला अनेक गोष्टी सुचविल्यात. त्यांनी तिला सांगितले, हे पाप तुझ्या दृष्टीने मोठे आहे. त्याच्याविषयी तुला तिरस्कार वाटतो व तुला ते सोडून द्यावयाचे आहे. मी तुला दोष देत नाही. तुझ्या साक्षीचा हा प्रश्न आहे. सर्वप्रथम तू प्रार्थना करायला सुरुवात कर व आपल्या मित्रांनाही प्रार्थना करायला सांग. मीही तुझ्यासाठी प्रार्थना करेन. माझा विश्वास आहे की परमेश्वर तुला ह्यावर विजय देईल. निराश होऊ नकोस. तिसरी गोष्ट म्हणजे मंडळीतल्या विश्वासणाऱ्यांना ह्याविषयी सांगू नकोस. त्यांना तू त्याविषयी सांगितलेस तर ते तुला फार मोठी शिक्षा करतील, कारण त्यांच्या दृष्टीने ते फार मोठे पाप आहे. श्रोत्यानो, त्यानंतर 3 महिन्यांनी ती व्यक्ती पुन्हा देवाच्या सेवकाला भेटली. तेव्हा तिच्यामध्ये बराच बदल दिसून आला व तिच्या चेहऱ्यावर आनंदही होता. तिने देवाच्या सेवकाला सांगितले, तुमच्यासाठी माझ्याजवळ एक चांगली बातमी आहे. तुमच्याशी मी बोलले त्यानंतर आजपर्यंत मी एकही सिगरेट ओढली नाही. देवाने त्यातून मला सुटका दिली आहे. श्रोत्यांनो, धूम्रपान हे एक शंकास्पद पाप आहे. त्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख नाही किंवा त्याच्याशी अनैतिकतेचाही संबंध जोडण्यात आलेला नाही. मंडळीसमोर न्यायनिवाड्याकरिता हे पाप उघडकीस आणल्या जात नाही. परंतु करिंथातील मंडळीतले हे जार कर्माचे पाप देवाच्या आज्ञेचे उघड उल्लंघन होते आणि मंडळीच्या शिस्तीनुसार ते नष्ट करायला हवे होते. हे कृत्य पाप होते, याविषयी काही शंका नव्हती. त्याविषयी काही प्रश्न उपस्थित होईल असे ते पाप नव्हते. ते इतके भयंकर पाप होते की मंडळीच्या बाहेरच्या जगातही अशा प्रकारचे पाप घडले नव्हते. श्रोत्यानो, आजकालच्या जगामध्ये विशेष रीतीने शहरांमध्ये आम्हाला अशा गोष्टी सर्रासपणे आढळतात. विवाह बाह्य संबंध व विवाह न करता ठेवलेले शरीर संबंध देवाच्या वचनानुसार मोठे पाप आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारे पापात राहणारे लोक स्वतःच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करताना दिसतात. जर मी किंवा आम्ही आमच्या जीवनासाठी जबाबदार आहोत तर लोकांच्या बोलण्याकडे मी का लक्ष देऊ? मला जे योग्य वाटते ते मी करणार, अशी वृत्ती लोकांमध्ये दिसून येते. श्रोत्यानो,
परंतु ह्याविषयी परमेश्वर आम्हाला फार स्पष्ट असा इशारा देतो. जर प्रत्येक जण समाजाची कदर न करता स्वतःला हवे तसे स्वैरपणे वागू लागला तर समाजात अनैतिकता व अंधाधुंदी पसरेल. असले संबंध समाजाच्या व व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक आहेत. समाजामध्ये जगायचे असेल तर असा स्वार्थीपणा करून कोणीही जगू शकत नाही. आपण अनुवादाच्या पुस्तकातील 20व्या अध्यायातून वाचले की अनैतिक संबंध देवाच्या दृष्टीने शापास पात्र आहेत. समाजाने या पापांचा धिक्कार करायलाच हवा व त्याहीपेक्षा अधिक मोठी जबाबदारी मंडळीवर आहे. जर मंडळीमध्ये कोणी अशा प्रकारचे पाप जाणून बुजून करीत असेल तर त्याचा आम्ही लोकांनी धिक्कार करायला हवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा. देवळी नेत्र उघडती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा. आता आपण 3 ते 5 वचने वाचूया. 5वा अध्याय 3 ते 5 वचने. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे, आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशूच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपल्या प्रभू येशू ह्याच्या नावाने देह स्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा. श्रोत्यानो, पौलाने त्यांना एकत्र जमायला सांगितले, आणि जर या भावाने आपले पाप सोडून दिले नाही तर त्याला सैतानाच्या हाती सोपविण्यात यावे असे सांगितले. हे विधान भयंकर आहे व पौलाने ते गंभीरपणे ह्या ठिकाणी केलेले आहे.
आपणाला आठवतच असेल की प्रभू येशूने पेत्राला सांगितले की त्याला गव्हाप्रमाणे चाळावे अशी सैतानाने परमेश्वराजवळ मागणी केली आहे व प्रभूने सैतानाला तसे करण्याची परवानगी दिली. त्याच्या हातामध्ये पेत्राला सोपविण्यात आले आणि त्याच रात्री पेत्राने प्रभू येशूला 3 वेळेस नाकारले. त्याचे हे कृत्य यहुदा इस्करियोतच्या गुन्ह्या इतकेच भयंकर होते. परंतु असे कृत्य आपल्याकडून झाले याचा पेत्राला भयंकर खेद झाला. त्याला स्वतःचा तिरस्कार वाटला. परंतु त्याच वेळेस आपण किती दुबळे आहोत याची त्याला जाणीव झाली आणि या अनुभवाचा परमेश्वराने पेत्राला विश्वासात अतिशय खंबीर करण्यासाठी उपयोग केला. म्हणूनच तो येशूच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी अतिशय धैर्याने स्पष्टपणे उपदेश करू शकला. हीच गोष्ट आम्हाला योबाच्या जीवनात सुद्धा आढळते. त्यानंतर श्रोत्यानो, तिमोथेला पहिले पत्र 1 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आणखीन एक उदाहरण प्रेषित पॉल देतो. तो लिहितो, त्यात हुमेनाय व अलेक्झांद्र हे आहेत. त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे म्हणून मी त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले आहे. हे लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेत होते, परंतु ते त्याविषयी दुर्भाषण करीत होते. त्यांना मी सैतानाच्या हाती सोपून दिले असे पॉल म्हणतो. मला आता आमच्या भावनिक गुंतागुंतीच्या धोक्याची जाणीव होते व काहींच्या धर्मांध होण्याच्या धोक्याचीही जाणीव होते. परंतु आजच्या आमच्या मंडळांमध्ये ख्रिस्ताच्या सेवेमध्ये अडखळण निर्माण करणारे, ख्रिस्ताच्या शरीराला इजा करणारे स्त्री व पुरुष बरेच आहेत. परमेश्वराने त्यांना सैतानाच्या अधीन करावे अशी प्रार्थना करण्याचा अधिकार आम्हाला आहे असा माझा विश्वास आहे. काही लोकांच्या चांगल्यासाठी परमेश्वराने त्यांना सैतानाच्या अधीन करावे अशी मी प्रार्थना करते. जर ते खरोखर विश्वासणारे असतील तर या अनुभवामुळे ते परमेश्वराच्या सन्निधीत येतील किंवा त्या गोष्टीमुळे ते खरे विश्वासणारे नाहीत हे सत्य उघडकीस येईल. ते ख्रिस्ती असतील तर या अनुभवातून ते सही सलामत आणि देवासमोर व प्रभू येशू ख्रिस्तासमोर पवित्र असे बाहेर पडतील. मला वाटतं श्रोत्यानो की अशी प्रार्थना करण्याचा आम्हातील प्रत्येकाला, जे आम्ही विश्वासणारे आहोत, अधिकार आहे. पौलाने सांगितलेला हा उपाय अत्यंत जालेम औषधाप्रमाणे होता आणि या देह स्वभावानुसार चालणाऱ्या करिंथकरांसाठी ते फारच जालेम असे औषध होते. पौल त्यांना लिहितो की जरी तो शारीरिकरित्या गैरहजर असला तरी आत्म्यामध्ये तो त्यांच्याबरोबर हजर आहे आणि या माणसाला सैतानाच्या हाती सोपवले जावे अशी तो प्रार्थना करतो. 5 अध्याय 6 वचन पहा, तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगविते, हे तुम्हास ठाऊक नाही काय? अशा वेळेस करिंथातील मंडळी काय करीत होती हे तुम्हाला माहीत आहे काय? असल्या घृणास्पद पापाकडे डोळे झाक करीत असताना जे त्यांच्या स्वतःच्या मंडळीमध्ये होते ते स्वतःच्या कार्याविषयी प्रतिष्ठा मिळवित होते. ते बढाया मारित होते. कदाचित त्यांनी जे सुवार्ता प्रसारक सेवेसाठी बाहेर पाठवले किंवा ख्रिस्तासाठी आत्मे जिंकले त्याविषयी प्रतिष्ठा मिरवली. केवढी ही दांभिकता, केवढा हा ढोंगीपणा श्रोत्यानो! पुष्कळ लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती सेवेमध्ये खूप व्यग्र असल्याने त्यांच्या पापांची रास झाकल्या जाते. ते अशा प्रकारे इतरांची व स्वतःची फसवणूक करतात. पौल त्यांना सांगतो की प्रतिष्ठा मिरवणे चांगले नाही. त्यांना माहीत नाही का की थोडेसे खमीर पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते? श्रोत्यानो, खमीर कधीही सुवार्तेचे चिन्ह नाही, ते वाईटाचे प्रतीक आहे. या घटनेमध्ये ते वाईटाचे प्रतिनिधित्व करीत आहे. 7वं वचन सांगतं, तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपल्या वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. खमीराने ब्रेडचे काय होते ते आपणाला ठाऊक असेल. पिठामध्ये खमीर घालून ते काहीशा उबदार ठिकाणी ठेवले तर खमीरामुळे पीठ फुगू लागते. फुगण्याची एक विशिष्ट मर्यादा त्या पिठाने ओलांडली की ते भट्टीमध्ये ठेवून भाजल्या जाते. परंतु श्रोत्यांनो, जर ते पीठ भट्टीत ठेवले नाही तर खमीरामुळे फारच फुगेल व शेवटी नासून जाईल. जर मंडळीतल्या वाईटाचा निकाल लावण्यात आला नाही तर अशी स्थिती होते. सर्व वाईट एक दिवस उघडकीस येणार आहे. मंडळीचा प्रभाव व सामर्थ्य नष्ट होणार आहे. थोड्याशा खमीराने पिठाचा सर्व गोळा फुगून जातो म्हणून त्याला काढून टाकण्यात आले पाहिजे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की वल्हांडणाच्या सणानंतर लगेचच बेखमीर भाकरीचा सण पाळला जात असे. पौल करिंथकरांना त्याची आठवण करून देतो आणि सांगतो की आमच्यासाठी वल्हांडणाचा कोकरा अर्पण करण्यात आला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने मानवजातीच्या पापाच्या क्षालनासाठी कल्वरीच्या वधस्तंभावर स्वतःचे निर्दोष रक्त सांडवले. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना
देवाच्या न्यायनिवाड्याला व क्रोधाला सामोरे जाण्याचा प्रसंग येणार नाही. 8वं वचन पुढे सांगतं, म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा. पॉल माणसाचे तारण कसे होते ह्याविषयी बोलत नाही, तर तारण झालेल्या माणसाचे वर्तन कसे असावे ह्याविषयी बोलत आहे. सचोटी माणसाला तारण देऊ शकत नाही, परंतु तुम्ही जर देवाचे पुत्र किंवा कन्या असाल तर तुमचे वागणे सचोटीचे असेल. आज विश्वासणाऱ्यांच्या वर्तनामध्ये सचोटी आणि सत्य या गोष्टी असण्याची जगाला गरज आहे. फक्त जगालाच गरज आहे असे नाही, तर विश्वासणाऱ्याला स्वतःला त्या गोष्टींची गरज आहे. कारण श्रोत्यानो, त्याशिवाय त्याचे देवपित्याबरोबर आणि मानवाबरोबरचे संबंध सुरळीत राहू शकत नाहीत. पॉल ह्या ठिकाणी म्हणत आहे, करिंथातील मंडळीमध्ये सत्य व सचोटी आपण पाळायला हवी. यावरूनच दिसतं की मंडळीमध्ये सचोटी अजिबात नव्हती. 9 ते 11 वचने पुढे सांगतात, तुम्ही जार कर्म्यांची संगत धरू नये असे मी आपल्या पत्रात तुम्हास लिहिले होते. तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्तहरण करणारे व मूर्तीपूजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही. कारण तसे कराल तर तुम्हास जगातून निघून जावे लागेल. म्हणून मी तुम्हास जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्तहरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये, त्याच्या पंक्तीसही बसू नये. श्रोत्यानो, पौलाने त्यांना आधीच लिहिले होते की त्यांनी जारकर्म्यांची संगत धरू नये. त्याने या पापाचा धिक्कार केला होता. करिंथ शहरामध्ये अनैतिकतेचे अमाप पीक होते. व्हीनस किंवा ॲफ्रोडाईट नावाच्या देवतेच्या मंदिरामध्ये 1000 याजिका होत्या व त्या याजकपण करणाऱ्या नव्हत्या, तर वास्तविकपणे त्या वेश्या होत्या. आणि धर्माच्या नावाखाली संपूर्ण शहरामध्ये अनैतिकता पसरली होती. आणि आता करिंथातील मंडळीमध्ये त्यांनी अशा प्रकारे जारकर्म करणाऱ्या अनैतिक माणसाला त्यांच्या सहभागितेमध्ये येऊन त्यांच्याबरोबर प्रभुभोजन करण्याची संधी दिली होती. तो पापामध्ये जगत आहे हे माहीत असतानाही त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला आपलेसे करून त्यांच्यात राहण्याची परवानगी दिली होती. श्रोत्यानो, अशा प्रकारची स्थिती आज सुद्धा आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्हाला या पत्राच्याद्वारे सावधानतेचा इशारा पॉल देत आहे. परमेश्वर आज आमच्याशी बोलत आहे. तो आम्हाला सांगत आहे की अशा प्रकारची पापे आमच्यामधून आम्ही दूर करावी. 12 आणि 13 वचने सांगतात, कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? त्या दुष्टाला आपल्यामधून घालून द्या. श्रोत्यांनो, फार स्पष्ट अशी सूचना ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पॉल ह्या ठिकाणी सांगत आहे की बाहेरच्या लोकांचा तो न्याय करीत नाही. तो करण्याचे त्याला काही कारण नाही, परंतु मंडळीचा न्याय करणे त्याचे कर्तव्य आहे. जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय परमेश्वर करेल. मंडळीमध्ये जे पाप आहे त्याचा न्याय मंडळीने करायचा आहे. करिंथातली मंडळी कशी होती हे आपण पाहूया. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 4 ते 8 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 4 ते 8 वचने. मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रुगाळी तुम्हास लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले. कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर तुम्हा सर्वांना दिले. अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाही तर तो दुःखसागरात बुडून जावयाचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करीतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून द्या. श्रोत्यानो, ह्या वचनांवरून आम्हाला समजतं की हा जो जारकर्म करणारा माणूस होता त्या माणसाला पौलाच्या पहिल्या पत्रावरून फार पश्चाताप झाला. पौलाने जे धाडसाने लिहिले होते त्याचा चांगला परिणाम झाला होता. आज पापाला हे पाप आहे असे म्हणण्याचे धैर्य आम्हातील प्रत्येकामध्ये असायला हवे. तडजोड नको आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे धाडस केल्या जाते तेव्हा विश्वासणारा जो या पापामध्ये अडकलेला असतो तो या करिंथातील माणसाप्रमाणे पाप कबुली देण्यास तयार होईल आणि दाविदाप्रमाणे पश्चाताप करून पापापासून आपला मार्ग बदलून टाकेल. करिंथातील मंडळीने या समस्येचे निवारण उत्तम रीतीने केले होते. याचे कारण म्हणजे पौलाने धैर्याने अशा प्रकारचे पत्र लिहिले.
श्रोत्यानो, करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये आपण तसे का केले याचे स्पष्टीकरण पॉल देणार आहे. आणि जेव्हा त्या पत्राचा आम्ही अभ्यास करू तेव्हा ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. श्रोत्यानो, परमेश्वर आज आमच्याशी फार स्पष्टपणे बोललेला आहे. आमच्या कुटुंबात, आमच्या समाजामध्ये, आमच्या मंडळांमध्ये जर अशा प्रकारचे पाप आहे तर आज परमेश्वराची हीच इच्छा आहे की आम्ही त्याचा निकाल लावावा. त्या व्यक्तीला आम्ही स्पष्टपणे सांगावे. ज्या प्रकारे पौलाने मोठ्या हिमतीने, धैर्याने ते पाप उघडकीस आणून दिले तसे आम्ही सुद्धा करावे, जेणेकरून त्या व्यक्तीला पश्चाताप व्हावा. परमेश्वराची हीच इच्छा असते की कोणत्याही व्यक्तीचा नाश होऊ नये, तर प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होऊ शकतं की आज तुमच्या जीवनात अशा प्रकारचे पाप आहे, तर परमेश्वर आपणाला म्हणत आहे की पश्चाताप करा. मी तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता, तुमच्या सर्व पापांना धुवून टाकण्याकरिता तयार आहे. काय श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताजवळ येऊन आपण ह्या पापांची कबुली देण्यास तयार आहात? ह्या पापांकरिता पश्चाताप करण्यास तयार आहात? जर आहात तर एक लहानशी प्रार्थना करा आणि प्रामाणिकपणे आपले पाप ख्रिस्ताजवळ कबूल करा. तो तुमचे सर्व पाप धुवून टाकेल, तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा देईल आणि एक नवीन जीवन सुरुवात करण्याकरिता आपली मदत करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आजच्या काळात अनैतिकता खूप फोफावली आहे, परंतु त्यावर उपाय करण्याऐवजी सर्रास याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु काय आम्ही पण वाईटही तडजोड करणारे आहोत? नैतिक जीवनाची अपेक्षा देव आमच्याकडून करतो, कारण ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताची शिकवण त्यांनी उच्च दर्जा धारण करावा याबद्दल सांगते. प्रियांनो, आज आपला निर्णय काय आहे? निंदास्पद गोष्टी, अनैतिकता दूर करण्यासाठी आपण सात्विकपणा आणि खरेपणा यांची शिकवण धारण करून इतरांनाही त्याबद्दल सांगाल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी. पुन्हा एक वार तुझ्या चरणांपाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. होय प्रभूजी, हल्लीच्या आमच्या या जगामध्ये अनैतिकतेचा खूप मोठा प्रश्न आहे, समस्या आहे. होय प्रभूजी, अनेक लोक या गोष्टीमध्ये अडकून पडलेले आहेत आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आमची विनंती आहे, प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे प्रभूजी तुझं मार्गदर्शन त्या काळातील लोकांना लाभलेलं होतं, प्रभूजी तेच मार्गदर्शन आम्ही स्वीकारावं आणि प्रभूजी या अनैतिक गोष्टींपासून आम्ही स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करावा. होय बापा, आम्हाला ठाऊक आहे आम्ही स्वतःहून या गोष्टी करू शकणार नाही, परंतु बापा तुझं जर सहाय्य असेल तर निश्चित ही अनैतिकता आमच्यामधून दूर होऊ शकते. आणि म्हणून प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. तुला आबा आणि बापा अशी हाक मारत तुझ्या चरणापाशी येतो. तुला आम्ही विनंती करतो बापा की आमच्यामध्ये तुझं भय यावं आणि प्रभू परमेश्वरा या सर्व अनैतिक गोष्टींपासून आम्ही स्वतःला राखावं. यासाठी बापा तुझं सहाय्य तू आम्हाला कर. प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.